नमस्कार, माझं नाव ऋतुजा. बऱ्याचदा आपण व्हिडिओज बघतो, व्हायरल हॅक्स बघतो, त्या वर्क होतात, काही नाही होत. सो आज मी तुम्हाला एक व्हायरल हॅक दाखवणार आहे, ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स आणि राईस जेल फॉर हेअर ग्रोथ. बऱ्याचदा आपण हे व्हिडिओज बघितलेत, पण मी तुम्हाला माझे स्वतःचे अनुभव सांगेन. सो आजचा आपला विषय आहे फ्लॅक्स सीड्स आणि राईस जेल फॉर हेअर ग्रोथ. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा व्हिडिओ पटकन बघतो आणि आपल्याला लगेच ट्राय करू वाटतो. तसंच माझं काहीसं झालं. कोविडमध्ये मी एक व्हिडिओ बघितला फ्लॅक्सीडचा आणि आय डोंट नो की त्या व्हिडिओमध्ये चुकीचं दाखवलं होतं का मी काही चुकीचं केलं, पण लिटरली सांगते माझे म्हणजे आय गेस त्याची कन्सिस्टन्सी चुकली का आय रिअली डोंट नो व्हॉट हॅपन, पण लिटरली म्हणजे माझे एवढे एवढे केस कट करावे लागले. सो मी तुम्हाला आज करेक्ट वेने दाखवणार आहे की फ्लॅक्सीड्स आणि राईसचं कॉम्बिनेशन करून तुमच्या हेअर पॅक करून तुमचे छान स्मूथ हेअर कसे गेन करायचे. सो त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे 1 टीस्पून म्हणजे साधारण 1 चमचाभर फ्लॅक्सीड्स, 1 चमचाभर राईस आणि त्याबरोबर 1 ग्लास पाणी म्हणजे साधारण अप्रॉक्सिमेटली 200 to 250 ml ऑफ वॉटर. हे सगळं एकत्र घेऊन तुम्हाला छान असं बॉईल करायचं आहे आणि जरा स्टर करत राहायचं आहे. ओके, आणि स्टर करून त्याचं एक साधारण असं एक जेल टेक्स्चर येईल इतपत ते तुम्हाला बॉईल करायचं आहे. हाय ठेवू नका गॅस, साधारण मीडियम फ्लेमवरती जर तुम्ही केलं तरी छान बॉईल होईल आणि त्याचं असं जेलसारखं टेक्स्चर येईपर्यंत तुम्हाला बॉईल करायचं आहे. जर समजा तुमचं जास्ती बॉईल झालं आणि जर पाणी काहीच राहिलं नाही तर स्ट्रेन होणार नाही आणि ते जरी स्ट्रेन झालं तरी ते खूप थिक होईल आणि ते तुमच्या केसाला पण खूप असं स्टिकी स्टिकी होईल, जी मी चूक केली होती. सो असं करू नका, अति थिक पण नाही, अति पातळ पण नाही, असं परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्हाला छान ते बॉईल करायचं आहे. बॉईल झाल्यानंतर ते छान थंड होऊ द्यायचं आहे, फ्रीजमध्ये नाही, नॉर्मली म्हणजे नॅचरली जसं गार होईल बॉईल केल्यानंतर तसं थंड झालं की त्याच्यानंतर ते छान स्ट्रेन करून घ्या आणि स्ट्रेन करून म्हणजे गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशी तुम्ही चमच्याने उचलून बघा तर ती साधारण अशी जेलीसारखी झाली पाहिजे. अति पातळ पण नाही पाहिजे, अति घट्ट पण नाही पाहिजे, बिकॉज अति जर घट्ट झाली तर ती तुमच्या केसाला अशी फार स्टिकी स्टिकी होईल आणि जर अति पातळ झाली तर ते अप्लाय केल्यानंतर सगळं तुमच्या कपड्यांवरती पडेल, विच इज ऑफ नो यूज. सो कन्सिस्टन्सी ही परफेक्ट असली पाहिजे. ओके, आणि प्लीज अति थिक करू नका. माझा अनुभव खूप वाईट आहे की ते फ्लॅक्सीड जेल तुमच्या केसाला स्टिक होऊन खूप असं काहीतरी विचित्र टेक्स्चर झालं, माझे केस तेवढ्यापुरते कापावे लागले. सो परफेक्ट कन्सिस्टन्सी करा. ही स्टेप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे साधारण 1 चमचाभर कुठलंही तुमच्या घरातलं ऑइल घाला. मग भले ते कोकोनट ऑइल असेल, आल्मंड ऑइल असेल, कुठलंही डेली जे तुम्ही यूज करता ते 1 चमचाभर घाला. तेल घालणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ते ऑइल जे तुम्ही घालता ना तर ते अप्लाय करायला पण तुमच्या केसांना खूप उपयोगी होतं, स्मूदर होतं टेक्स्चर आणि जरी का इन केस फ्लॅक्सीड जर थिक झालं असेल तर ते ऑइल बॅलन्सही करेल. सो तेल घाला, हे खूप इम्पॉर्टंट आहे. छान तेल घालून ते छान मिक्स करा आणि जसं सलॉनमध्ये जाऊन आपण स्टँड बाय स्टँड स्पा क्रीम अप्लाय करतो तशाच पद्धतीने हे फ्लॅक्सीड्स आणि राईसचं जेल छान एव्हरी स्टँडला, प्रत्येक केसाच्या स्टँडला अप्लाय करा आणि इवन चेक करा की सगळीकडे अप्लाय झाले ना, म्हणजे नुसतेच तुमचे हे केस नाही, तुमच्या इथून फोरहेडच्या वरून इथे स्कॅल्पला, त्याच्यानंतर मागे सगळीकडे अप्लाय झालं पाहिजे. आणि सगळं लावून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा केसवरती टाय करता तेव्हा खालचा भाग बऱ्याचदा राहतो, तर तिथे पण तुम्ही अप्लाय करा. आणि तुमचं फ्लॅक्सीड जेल जर का थोडंफार उरलं असेल तर ते तुमच्या स्किनलाही लावा, फेसला. अर्थात प्लीज पॅच टेस्ट करा, बिकॉज बऱ्याच लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते, माझी पण आहे. सो थोडीशी पॅच टेस्ट करून बघा. जर ते तुम्हाला इची वाटत असेल तर नका अप्लाय करू, पण तुमच्या फेसला राहिलेलं लावा, बिकॉज त्यातनं हार्म तर काहीच नाही, कारण राईस तर स्किनसाठी चांगला आहेच. असे बरेच व्हिडिओजमध्ये म्हणतात की ते ग्लास स्किन देतं. ऑफकोर्स फर्स्ट यूजमध्ये तुमची ग्लास स्किन होणार नाही, पण येस तुम्ही राहिलेलं थोडंसं एक मी सुद्धा थोडंसं एक हलका लेअर जे काही राहिलं होतं फ्लॅक्सीड राईसचं ते मी स्किनला लावलं. खरोखर ट्रस्ट मी, खूप स्किन अशी छान सॉफ्ट आणि एक वेगळंच टेक्स्चर आलं, म्हणजे रिअली मस्त फील होता.
सो हे सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला शॉवर कॅप लावायची असेल तर लावू शकता. मी लावली होती, पण आता समर्स चालू आहेत, इतकं उकडलं ते सहन नाही होत, सो मी तरी लावला नव्हता. नॅचरली ड्राय व्हायला साधारण 30 to 40 मिनिट्स लागतात. आणि प्लीज छान कोंब करूनच लावा, बिकॉज मी जी चूक केली होती, आय डोंट नो, मी त्यावेळेला कोंब केले होते नव्हते, मी असंच लावलं होतं आणि एक तर ते फ्लॅक्सीड जेल पण थिक झालं होतं, माझे खूप केस कापावे लागले. पण हे तुम्हाला सगळं अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस छान विंचरा, छान टँगल फ्री करा, सगळा गुंता काढा, वाटल्यास 2दा विंचरा आणि मगच हे जेल अप्लाय करा. ओके. नॉर्मली ड्राय व्हायला 30 to 40 मिनिट्स लागतात, पण काही लोकांचे केस पातळ असतात, काही लोकांचे जाड असतात, सो काही लोकांना वेळ लागतो. सो त्या बेसिसवर एकदा का ते तुमचं हेअरपॅक ड्राय झालं, निदान एक 20 to 25 मिनिट्स तरी हा हेअरपॅक तुमच्या हेअरवरती ठेवा, बिकॉज ते तेवढं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. ओके. जर तुम्हाला खूपच घाई असेल तर ठीक आहे, 20 मिनिट्समध्ये वॉश करा. जर वेळ असेल तर 30 to 40 मिनिट्स द्या आणि चेक करा की ते छान ड्राय झालेलं आहे. जस्ट तुम्ही असं हात लावून जरी बघितलं तरी तुम्हाला कळेल की छान असं कडक कडक झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे. आणि त्यानंतर तुमच्या रेग्युलर जो काय तुमचा शॅम्पू असेल त्याने वॉश करा आणि थोडासाच घ्या, बिकॉज ह्यात काही स्टिकी ऑइली काही नाही. जे काही 1 टीस्पून ऑइल आहे त्याने इतके काही केस ऑइली होत नाही, बट स्टील तुमच्या रेग्युलर शॅम्पूनी तुमचे हेअर वॉश करा. अँड येस, तुम्हाला रिझल्ट्स मी दाखवेनच की एकदम छान असे मस्त केस झाले. रिझल्ट्स तर रिअली अफलातून होते, म्हणजे फर्स्ट यूजमध्येच आय वॉज सो हॅपी. आणि येस, सो तुम्ही हे ट्राय करू शकता. केस असे छान बाउन्सी झाले. मी म्हणणार नाही अगदी सलॉनमधनं जेव्हा स्पा करून येतो तसे अगदी छान असे सिल्की एकदम झाले नाही. फर्स्ट डेला तर नक्कीच नाही. फर्स्ट डेला मे बी काही लोकांना केस थोडे रफ वाटू शकतील, पण सेकंड डेला ट्रस्ट मी, सेकंड डेला एकदम छान स्मूथ असे तुमचे केस होतील आणि बाउन्स तर खूप छान येतो. आणि नेक्स्ट 4 डेज तरी तुम्हाला हेअर वॉश करू वाटणार नाही, इतका छान त्याचा बाउन्स राहतो. सो येस, तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि 100% सेफ आहे. पण मी तुम्हाला जसं म्हणते तसं अगेन अँड अगेन त्या जेलमध्ये 1 टीस्पून ऑइल घाला, तुमचे केस विंचरा आणि मगच अप्लाय करा. छान ड्राय होऊ द्या अँड देन वॉश करा. दिस इज अमेझिंग. म्हणजे खरोखर मी तरी हे ऑलमोस्ट म्हणजे वीकमधनं एकदा तरी हे करतेच. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वीकमधनं 2दा केलं तरी पण चालू शकेल. पण याचे रिझल्ट्स रिअली छान आहेत. म्हणजे जसे व्हायरल हॅक्स दाखवलेत तर येस, हा हॅक तरी वर्क झाला. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं तसं की राहिलेला जो थोडाफार हे असेल तर तो स्किनला लावा. तर येस, तर माझी स्किन पण खूप छान झाली. सो डेफिनेटली तुम्ही यूज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे गाळून झाल्यानंतर जे राहिलेले फ्लॅक्सीड्स आणि राईस आहे ते फेकून देऊ नका. ते तुम्ही आहे त्या फॉर्ममध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते 1 आठवडा तरी मी ठेवलं होतं, त्याला काहीच झालं नव्हतं, आहे असं ते राहिलं होतं. ते तुम्ही तुमच्या हेअर रुटीनमध्ये म्हणजे नेक्स्ट वीकच्या हेअर रुटीनसाठी पण तुम्ही हे सेम करू शकता. किंवा मी जे केलं होतं ते तुम्हाला सांगते की जे राहिलेले फ्लॅक्सीड्स आणि राईस आहेत ते मिक्सरमध्ये घालून त्याला खूप वेळ मी फिरवलं आणि खूप बारीक असं केलं तर लिटरली त्याला असं एखादं स्पा क्रीम असं तसं टेक्स्चर आलं. ऑफकोर्स त्यामध्ये फ्लॅक्सीडचे अगदी असे छोटे 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 असे सूक्ष्म कण राहिले, पण ते काहीच हार्म नाही करणार. ते तुम्ही तसंच हेअरला ॲज ऑलवेज जसं मी तुम्हाला सांगितलं असं कोंब करून छान अप्लाय करा, ड्राय करा आणि हेअर वॉश करा. सो ह्याच्यामध्ये 0 वेस्टेज आहे. म्हणजे ते हे तुम्हाला कुठल्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीत. एव्हरी टाईम ते बॉईल करतात, अप्लाय करतात आणि पुढे काय करायचं हेच सांगत नाहीत. सो मी तुम्हाला सांगते की ते राहिलेलं तुम्ही जर तुम्हाला तसं मिक्सर करून वापरायचं नसेल तर अगेन तुम्ही सेकंड वीकमध्ये आहे असं बॉईल करून वापरू शकता. ऑर एल्स जर ते तुम्हाला खूप ड्राय वाटलं तर किंवा जर फ्लॅक्सीड्स त्यातले कडक झालेत असं वाटलं तर तुम्ही सरळ मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून एकदम बारीक त्याची पेस्ट करून तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजे ऑलमोस्ट त्याचा 0 वेस्टेज होईल. ओके. आणि थोडंसं राहिलं तर तुम्ही स्किनला पण अप्लाय करू शकता नक्कीच. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, जर तुम्हाला वाटत असेल की मी ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवावा तर मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट करून सांगा.
तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, नक्की विचारा. मी 100% माझ्या परीने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन, रिप्लाय देईन. ओके. आणि प्लीज प्लीज एक लाईक तर नक्कीच द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझा एव्हरी टाईम न्यू व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशनही मिळेल आणि मी जे काही ब्युटी टिप्स देईन ते तुमचे मिस होणार नाही. ओके. सो प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. टिल देन, बाय बाय. स्टे हायड्रेटेड.